पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, महानगरपालिकेचे आयुक्त साहेब पाणी द्या, पाणी द्या, पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, पाणी आमच्या हक्काचं. वसईच्या खैरपाड्यात नळ आहेत पण पाणी नाही. पालिका म्हणते तुम्ही अनधिकृत आहात, तुम्हाला टँकर मिळणार नाही. ठाकरेंच्या शिवसेनेने दिला आंदोलनाचा इशारा. वसई पूर्वेकडील खैरपाडा फणसपाडा येथे सध्या पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले असून नागरिकांना बिसलरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. महानगरपालिका नळाचं नाही निदान टँकरचं पाणी तरी देणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. पाण्यासाठी येथील नागरिकांना मोठ्या बिसलरीच्या बॉटलमधून दूरवरून डोक्यावर घेऊन यावं लागत आहे. पालिकेने टँकर पुरवले नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा तालुका प्रमुख काकासाहेब मोटे यांनी दिला आहे. सगळीकडे सध्या सूर्यनारायण आग ओकत आहे, त्यातच पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे. वसई पूर्वेकडील खैरपाडा फणसपाडा येथे अनेक बोरिंग मशीन कोरड्या पडल्या आहेत, त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेकांनी 200 लिटर पाण्याचे ड्रम आणून पाणी साठवण्याचा प्रयत्न करत आहोत. वसई विरार महानगरपालिकेला आमची घरपट्टी पाणीपट्टी चालते, मग आम्हाला सुविधा का नाही देत, असा सवाल येथील जनता विचारत आहेत. ब्युरो रिपोर्ट, सिंधू प्रभात, वसई. इथे पाण्याची अशी समस्या आहे का इथला आम्हाला एरिया अनलिगल असं सांगितलं जातंय. वारंवार आम्ही घरपट्ट्या 2022-23च्या भरलेल्या आहेत, 24-25च्याही भरलेल्या आहेत, तरी नल कनेक्शन आम्हाला दिलेले नाहीत. 7 कनेक्शनमध्ये सगळ्यांचं पाणी पूर्ण होत नाही आणि पाणी एकदम प्रेशरने येत नाही, पाणी एकदम कमी प्रेशरने येतो. त्याच्यामुळे हे उतार चढ आहे, त्याच्यामुळे पाणी इथे येत नाही या विभागात. आणि अर्ध्या लोकांच्या फायली तिथे विरारला पेलारमध्ये थांबवलेले आहेत, तर ते लोक आमच्या वारंवार पाठी लागून आम्हाला पाणी पाहिजे ही समस्या आहे इथली. तुम्ही टँकरची मागणी केली होती या संदर्भात? हां, त्याच्याविषयी मी सहआयुक्त साहेब विजय शिंदे साहेबांना भेट घेतलेली आहे गुरुवारी जाऊन. त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलेलं आहे, त्यांच्याकडून उत्तर आलेलं आहे की त्यांनी आम्हाला सांगितलं की हा एरिया अनलिगल आहे, तुम्हाला इकडं पाणी किंवा टँकर भेटणार नाही, नल कनेक्शनसुद्धा भेटणार नाही, या भाषेत आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. उतरलेले आहेत काय साहेब? महिला उतरण्याचे कारण आहेत की आमच्या या महिला भगिनी बिचारे आमच्या प्रभाग समिती या पेल्लार येथे वारंवार चक्रा मारत आहे. तिथले सहाय्यक आयुक्त शिंदे म्हणून त्यांना भेटत आहे, पत्रव्यवहार करत आहे की साहेब आम्हाला पाण्याची व्यवस्था करावं, आणि त्यांना सांगितलं जाते की तुमची वस्ती ही अनधिकृत आहेत. मग अनधिकृत बनवताना हे लोक झोपले होते का? हे सर्व लोक महापालिकेचा टॅक्स भरत आहे, मोठ्या प्रमाणात मोठी कर इथून जातो आहे, आणि आज त्यांना मेमध्येच मार्चमध्येच पाणी उपलब्ध नाही. वारंवार बिचारा कुठून पाणी आणता. तुम्ही आता बघितलं आहे पाण्याची गरज आहे, त्यांना आज पाणी देत नाही, आणि महापालिकेतनं त्यांना म्हणजे अक्षरशः उलटं पालटं उत्तर देऊन त्यांना आकलून दिलं जाते. तर माझी महापालिकेच्या आयुक्त साहेबांनी विनंती आहे की आपण यांना किमान नळ नको पण सध्या टेम्पोररी त्यांना टँकरची तरी व्यवस्था करून द्यावी. आपण जर येत्या 8 दिवसात इथं पाण्याची व्यवस्था केली नाही टँकरची, तर शिवसेना उद्धव बाळा साहेब ठाकरे गटाच्या वतीनं आम्ही महापालिकेच्या विरोधात मोठं आंदोलन इथं उभं राहू. कोमल प्रल्हाद तांबे. मला सांगा तुमच्याकडे पाण्याची समस्या काय आहे? समस्या म्हणजे आता कनेक्शन आलेलं झाले 2 महिने, पाणी येतं दिसाडते, येतं असं केली एकदम लहान, एकदम म्हणजे एकदम छोटं, 8-8 नंबर आहेत एकाच नळात, कोणाचंच पाणी पुरतं होत नाही. 4-4 बिसलरी येतात बस, एवढंच पाणी येतं. पानपट्टी भरायची, घरपट्टी भरायची, सगळं भरायचं पण पाणीच येत नाही. काय करायचं आम्ही? विकत पाणी घेणार किती? सुनीता गुप्ता. मुझे बताइए आपको पानी की कब से समस्या है और क्या मांग है आपकी? पानी हमारा नवंबर में ही चला जाता है और हम विकत से ख़रीद के लेते हैं. 350 रुपया टाकी देते हैं लोग. हम लोग कमाएं या पानी में डालें, कहाँ से करेंगे? जिसके 4-5 बच्चे हैं वो कहाँ से करेंगे? और फिलहाल हम लोग को गटर रोड देखिए, आप देख ही रहे हो, किसी चीज़ का भी सुविधा नहीं है. हम टैक्स भर रहे हैं, घर पट्टी भर रहे हैं, लाइट बिल भर रहे हैं टाइम पे, फिर भी हमारे यहाँ कुछ भी सुविधा नहीं किया गया है. खैरपाडा वासियांना पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, महानगरपालिकेचे आयुक्त साहेब पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, गोरगरिबाच्या समस्याकडे लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या.